मुलांनो, आज आपण MSCIT या कोर्समध्ये सेशन नंबर 41 इट इज सिम्युलेशन अँड गाईड टू इट युअर सेल्फचे क्वेश्चन कसे सॉल्व करतात ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण सिम्युलेशनचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. मजकूर हायलाइट करण्यासाठी आणि वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोर्डचा वापर केला जातो. म्हणून टेम्पलेटमध्ये दिलेल्या गुडविल ऑर्गनायझेशनला निवडलेल्या मजकूरला ठळक करा. गुडविल ऑर्गनायझेशन सिलेक्ट केलेले आहे आणि याला आपल्याला बोल्ड करायचं आहे. त्यासाठी होम टॅबमधून फॉन्ट ग्रुपमधून या बोल्ड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये कुठलीही इमेज इन्सर्ट करायची आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इन्सर्ट टॅबवर क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर इमेजेस ग्रुपमधून पिक्चर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर NGO चिल्ड्रन्स पिक्चर्सवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इन्सर्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशनला आपल्याला NGO डोनेशन प्रपोजल या नावाने सेव्ह करायचे आहे. त्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा. त्याच्यानंतर सेव्ह एज ऑप्शनवर क्लिक करा. त्याच्यानंतर डेस्कटॉप ऑप्शनवर क्लिक करा. त्याच्यानंतर फाईल नेम हेडिंग समोर क्लिक करा आणि सेव्ह बटनवर क्लिक करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला फेस थीम लागू करायची आहे. त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जायचं आहे. डिझाईन टॅबवर क्लिक केल्यानंतर थीम्स या ऑप्शनमधून मोर बटनवर क्लिक करायचं आहे आणि या फेस थीमवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सिम्युलेशनचे क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत. आता आपण बघणार आहोत गाईड टू इट युअर सेल्फ. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर या टेक्स्टला आपल्याला रेड कलर करायचा आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्या टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला होम टॅबवर क्लिक करायचं आहे आणि होम टॅबमधून फॉन्ट ग्रुपमधून रेड कलर सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आहे. होम टॅबमध्ये स्लाइड ग्रुपमधून न्यू स्लाइडवर क्लिक करणार आणि ब्लँक स्लाइड सिलेक्ट करणार. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये माय प्रोफाईल हे टेक्स्ट आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याची अलाइनमेंट सेंटर करायचं आहे आणि त्याला बेल MT हा फॉन्ट देऊन त्याला बोल्ड करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पॉवर पॉईंटला फक्त एक सिंगल क्लिक करायचं आहे. थोडं वेट करायचं आहे, डबल क्लिक करायचं नाही. माय पोर्टफोलिओ या टेक्स्टला सर्वप्रथम सिलेक्ट करा. त्याच्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट द्या. त्याच्यानंतर फॉन्ट चेंज करायचं आहे. तिथे सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट आपण नाव टाईप करायचं आहे, जेणेकरून आपल्याला तिथे तो फॉन्ट लगेच दिसेल तेवढं.
घ्यायचा, ऑलरेडी बोल्ड आहे, परत बोल्ड करायचं आहे, परत अजून एक वेळेस परत क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. नेक्स्ट स्लाईड नंबर 3 मध्ये दिलेल्या पॅरेग्राफला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची फॉन्ट साईज 20 आणि त्याचा फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो द्यायचा आहे. तीन नंबर स्लाईड सिलेक्ट करायची आहे, दिलेल्या पॅरेग्राफला सिलेक्ट करायचं आहे पूर्ण. त्याच्यानंतर त्याची फॉन्ट साईज 20 द्यायची आहे. त्याला एरियल असा फॉन्ट द्यायचा आहे. स्क्रोल बारने सगळ्यात अगोदर आपण वरती जाऊया, त्या ठिकाणी आपल्याला एरियल नॅरो असा फॉन्ट दिसेल.